रायगढ़ जिले के खालापुर तालुका के ग्रुप ग्राम पंचायत तांबाठी के ग्राम पंचायत अधिकारी प्रशांत कदम को महाराष्ट्र शासन की ओर से आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार देने की घोषणा की गई है। उनके कार्यों की सराहना सिर्फ राज्य में ही नहीं बल्कि केंद्र सरकार की टीमों द्वारा भी की जा चुकी है। प्रशांत कदम ने ग्राम पंचायत तांबाठी में रहते हुए कई नवोन्मेषी और जन कल्याणकारी योजनाओं को सफलतापूर्वक लागू किया। स्वच्छता, जल संरक्षण, महिला सशक्तिकरण जैसे क्षेत्र में उन्होंने उल्लेखनीय काम किया है। राज्य और केंद्र की विभिन्न समितियों ने उनके प्रयासों का निरीक्षण कर उनकी प्रशंसा की थी। अब राज्य शासन ने उन्हें आदर्श ग्राम पंचायत अधिकारी सम्मान से नवाजने का निर्णय लिया है। उनके इस सम्मान से पूरे रायगढ़ जिले में खुशी की लहर व्याप्त है। नमस्कार, माझं नाव प्रशांत पांडुरंग कदम, ग्रामपंचायत अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत तांबाठी तालुका खालापूर जिल्हा रायगढ़ येथे मी कार्यरत आहे। आज मला सन 22-23चा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून राज्य आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे। त्याबद्दल मी शासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो। हा पुरस्कार मिळण्यामागे मला जे मी आज 2005ला जे नोकरीमध्ये या शासकीय नोकरीमध्ये मी सेवेत लागलो तेव्हापासूनचे माझे असणारे सर्व मार्गदर्शक, मग तिथले सन्माननीय गटविकास अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील किंवा या जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी सर असतील, तसेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये मी काम केलेले सन्माननीय सरपंच, सन्माननीय उपसरपंच, सन्माननीय सदस्य व तेथील सर्व ग्रामस्थ, तसेच माझे ग्रामपंचायतीचे कर्मचारी व संबंधित गावचे सर्व शिक्षक वर्ग असतील, अंगणवाडी ताई असतील, आशाताई असतील, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे। या मार्गदर्शनामुळेच मी आज हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। तसेच माझ्या कुटुंबाचाही तितकाच ह्या पुरस्कार मिळण्यामागे हातभार आहे की शासकीय नोकरीत काम करत असताना वेळेचं बंधन राहत नाही आणि त्यानुसार काम करावं लागतं। काही काम हे टार्गेट मोडवरती करावं लागतं, तर त्यासाठी वेळ हा लागतो। तर माझ्या कुटुंबाचाही मी आभार व्यक्त करतो आणि हा पुरस्कार मिळण्यामागे ज्यांचं मला मार्गदर्शन मिळालेलं आहे तर त्यांचाही मी विशेष करून पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो। आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर एक नवीन जबाबदारी मिळालेली आहे असं समजून आणखीन अधिक शासनाच्या वतीने मला जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल आणि मी चांगलं काम करेल ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। विशेष करून सांगायचं झालं की आपण या सेवेत काम करत असताना काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा नेहमी एक मानस असतो। या अनुषंगाने ज्या पंचायतीमध्ये आपण काम केलेलं आहे त्या पंचायतीमध्ये आपण नाविन्यपूर्णच असं काम केलेलं आहे। उदाहरण द्यायचं झालं तर पहिले अलिबागला काम केलेलं आहे, तर तेव्हा तिथे राष्ट्रीय पेयजलच्या योजना झालेल्या आहेत, भारत निर्माणच्या पाणीपुरवठा योजना झालेल्या आहेत। कुंभिली ग्रामपंचायतीसारख्या ठिकाणी आलो तर जलस्वराज्य टप्पा क्रमांक 2 कोकणातला पहिला प्रकल्प तिथे झालेला आहे। त्याचं भूमिपूजन त्यावेळेला तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यावेळी झालेलं होतं आणि तो कोकणातला पहिला प्रकल्प होता। त्यानंतर असं मी सावरळी ग्रामपंचायतीला काम केलं, त्यानंतर मी वडगावलाही काम केलं ग्रामपंचायतीमध्ये। आता मी तांबाटीला काम करतो आहे, तर तांबाटी ग्रामपंचायतीमध्येही वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण आम्ही काम केलेलं आहे। आणि नाविन्यपूर्ण काम करत असताना या ज्या ग्रामपंचायतीत काम केलेलं आहे त्या ग्रामपंचायतीत विशेषतः तांबाटीला सांगायचं झालं तर तांबाटीला मागच्याच वर्षी कोकणातला विभागातला पहिला असा 50 लाखाचा पारितोषिक माझी वसुंधरा अंतर्गत प्राप्त झालेलं आहे। राज्यात 7 नंबरला आणि कोकणात 1 नंबरला आम्ही आहोत। तसेच गेल्याच वर्षी आम्हाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमधून जिल्ह्यातला 1 नंबरचं पारितोषिक आणि 6 लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे। तसेच परत गेल्या वर्षी स्मार्ट ग्रामचं आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे, तिथेही आम्ही 1 नंबरला आम्ही राहिलेलो आहोत। हे सर्व करत असताना आम्हाला वेगवेगळ्या केंद्राच्या समित्याही भेट देतात। आमच्या ग्रामपंचायतीला हरियाणातून समिती आलेली आहे, मध्य प्रदेशवरून आलेली आहे, दिल्लीवरून समिती आलेली आहे, जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार यांच्या माध्यमातून समिती आलेली आहे आणि यशदा पुणे यांच्या माध्यमातूनही समिती आलेली आहे। अशा वेगवेगळ्या समित्या येत असतात आणि आम्ही जे काम करतो आहे त्याचं कामाची पाहणी तसेच मार्गदर्शन हे करत असतात। निश्चित जबाबदारी वाढलेली आहे आणि यापुढे सुद्धा
चांगलं काम आणखी करण्याचा मानस आहे. सगळ्यांच्या सहकार्याने ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत सरपंच, आमची पंचायत गुरुग्रामपंचायत तांबाटी आहे आणि आज आमच्यासाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे जे माझे सहकारी ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम साहेब यांना जो महाराष्ट्र शासनाकडून पंचायत राजकडून जो पुरस्कार मिळाला आहे आदर्श ग्रामविकास अधिकारी, ही आमच्यासाठी, आमच्या पंचायतीसाठी आणि पंचायतीच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तो त्यांना मिळालेला पुरस्कार त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. नक्कीच, कारण जो मला दिल्लीला पुरस्कार मिळाला म्हणजे जाण्याचा योग आला, जाण्याची संधी मिळाली आणि तो सन्मान मिळाला, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा आमच्या सहकाऱ्यांचाच आहे, अगदी प्रशांत कदम साहेबांचाच आहे. त्यांना एखाद्या व्यक्तीला जो पुरस्कार मिळत असतो तो ही काय राजकीय वारसा नसते किंवा आणखीन वारसा हक्काने तो पुरस्कार मिळत नाही. या पुरस्कारामागे एक तपश्चर्या असते, एक कष्ट असतात, एक मेहनत असते आणि उल्लेखनीय कामगिरी तळागाळात जाऊन अगदी शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवणे, त्यांना अगदी त्या विकासाच्या प्रवाहात आणणे, हा सर्व काम करत असताना अनेक प्रसंगाचा सामना करून अगदी त्या विकासापर्यंत आणि त्या शिखरापर्यंत आपली पंचायत कशी पोचेल, आपला नागरिक प्रत्येक घटक कसा पोचेल ह्यासाठी केलेले प्रयत्न आणि तो प्रयत्न ज्या वेळेला लोकांच्या नजरेत येतात, इवन शासनाच्या जेव्हा निदर्शनास येतात त्यावेळेला हा शासनाने केलेला त्यांच्या गुणांचा, त्यांच्या कामांचा हा गौरव आहे.